नमस्कार मित्रमैत्रिणींनो. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आज असलेले वंशज उदयनराजे भोसले यांनी असं वक्तव्य केलंय की ते म्हणतात, औरंगजेबाची कबर कशाला ठेवायची, महाराष्ट्रामध्ये कशाला हवी आहे ती कबर, एक जेसीबी लावा आणि खपकन उडवून टाका ती कबर. तो चोरी करायला आला होता की नाही, लुटायलाच आला होता की नाही, मग त्याची कबर कशाला ठेवायची. एकदा उदयनराजे काय बोलले बघा. तर आता ते जे काय म्हणत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्या सगळ्यांच्याच मनात प्रेम असल्यामुळे आपल्याला खरोखर असं वाटतं की हां बरोबर आहे, त्याच्यात काय चुकीचं आहे. पण एक मिनिट थांबा. उदयनराजे भोसले हे सध्या भाजपमध्ये आहे, सरकारच्या सोबत आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आता सरकारने हे कामं करावे. मला एक सांगा, आपण या लोकांना निवडून दिलेलं आहे, ते तिथं जनतेच्या हिताची कामं करायसाठी, तरुणांना रोजगार द्यायसाठी किंवा शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी या गोष्टी करण्यासाठी तिथे पाठवलेलं आहे की असे मुडदे उखडण्यासाठी पाठवलेलं आहे. हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. जेव्हा जेव्हा एखादं सरकार आपलं काम करायसाठी अपयशी ठरतं आणि आपलं काम कसं वाईट आहे याच्याकडून लोकांचं लक्ष दुसरीकडे हटावं म्हणून अशा प्रकारे काहीतरी पिल्लं सोडली जातात आणि मग उदयनराजे काहीतरी बोलतात. ती नवनीत राणा पण असंच काहीतरी बोलली की त्याची कबर तर उकडूनच टाकायला पाहिजे, ती कशा हवी महाराष्ट्रामध्ये. ऐकायला हे वाक्य एकदम बरोबर जरी वाटत असलं तरी आपण यांना हे प्रश्न विचारले पाहिजे की तुम्ही पहिले आमच्या हिताची कामं करा, त्या औरंगजेबाच्या कबरीचं नंतर पाहू. आणि आता औरंगजेबाच्या कबरीवर आलेलेच आहात तर अजून एक सांगते. छत्रपती शिवाजी महाराज जर आज असते ना, तर त्यांनी ह्या लोकांना असं म्हणणार, अरे मूर्ख आहे का तुम्ही, बिंडोक आहात, तुम्हाला कळत आहे का तुम्ही काय म्हणताय ते. मेलाय ना, तो मरून गेलाय आणि आता 250 वर्षानंतर तुम्हाला त्याच्या मरण्याची, त्याच्या कबरीचं काय पडलेलं आहे. आणि दुसरी अजून एक फॅक्ट आहे ती तुम्हाला माहीत नसेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला, त्याचं पोट फाडलं, आपल्याला माहिती आहे. पहिल्यांदा तर ते अफजल खानाला भेटायला गेले होते, त्यांनी भेटायला बोलवलं होतं आणि शिवाजी महाराजांना खरोखर असं वाटलं होतं की जरी भेटायला बोलवलं तरी घात होऊ शकतो. पण महाराज घाबरले नाही. तेव्हा काय लोकशाही नव्हती, पोलीस यंत्रणा नव्हती, पण तरीही महाराज घाबरले नाही. ते गेले त्याला भेटायला, मिठी मारली. मिठी मारल्याच्या नंतर जेव्हा अफजल खानाने खंजीर खुपसली तेव्हा शिवाजी महाराजांनी त्याचं पोट फाडून त्याला मारून टाकलं. त्या अफजल खानाच्या सोबत होता कृष्णा भास्कर कुलकर्णी, जो अफजल खानाचा वकील होता. त्या वकिलाने पण हे पाहिलं, त्याला असं वाटलं की अरे आपला मालक अफजल खान धारातीर्थी पडतो आहे. त्याने पण शिवाजी महाराजांवर वार केला. शिवाजी महाराजांच्या इथे जखम झालेली ती कृष्णा भास्कर कुलकर्णीच्या वारामुळे झालेली आहे असं म्हणतात. ह्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी त्या कुलकर्ण्याचं पण मुंडकं उडवलं. आणि हे झाल्याच्या नंतर, त्याला मारल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी थोडक्यात तो गड जिंकला, प्रतापगड, तिथे मारलं. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी स्वतः या अफजल खानाची कबर बांधली. अफजल खानाची कबर बांधायला पूर्ण पैसे दिले. त्याच्यानंतर त्या ठिकाणी दिवाबत्तीसाठी पैसे दिले. आणि त्याच्यावर शिवाजी महाराजांचं म्हणणं काय होतं, हे का केलं, तर मी त्याला मारलं, मेल्यानंतर वैर संपलं. त्यामुळे शिवाजी महाराज इतका मोठ्या मनाचा माणूस होता की एखादा माणूस मरून गेलेला त्याच्यानंतर त्याच्यासोबत काय वैर करायचं, म्हणून त्यांनी हे सगळं केलं होतं. आणि आजही त्याचे गोडवे गायले जातात, आजही तिथे ह्या गोष्टी सांगितल्या जातात. किंवा ह्या औरंगजेबाची मुलगी जी आहे तिची कबर कोणी बांधली आहे, तर संभाजी महाराजांच्या मुलाने बांधली आहे, शाहू महाराजांनी. ती अजूनही आहे बेगम मशीद म्हणून साताऱ्याजवळ. आणि तुम्हाला इथे फोटो तरी दिसत असेल. तर आपल्या या महाराष्ट्राची आणि इथल्या छत्रपती घराण्याची एक परंपरा आहे. त्या परंपरेचं जाण मला असं वाटतं की उदयनराजे यांना नाही आहे. तर औरंगजेबाची कबर राहिली काय नाही राहिली काय काही फरक पडत नाही. पण राहिली तर एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे काय, तर इथल्या मराठ्यांचं, या छत्रपती घराण्याचं शौर्य काय होतं. औरंगजेबाची इथे कबर आहे म्हणून आपल्याला लक्षात येतंय की छत्रपती संभाजी महाराजांनी काय प्रकारचं वीर्य दाखवलं, काय प्रकारचं वीरता होती, शूरता होती, काय प्रकारचं धाडस होतं, हे त्यांना आपल्याला इथे कळतंय. म्हणजे एवढं सगळं तिथून अफगाणिस्तानपासून जिंकत आलेल्या औरंगजेबाला शेवटी या महाराष्ट्राने माती चारली, शेवटी त्याला या महाराष्ट्राच्या मातीत येऊन मरावं लागलं. हा इतिहास आहे महाराष्ट्राचा, हा शौर्याचा इतिहास आहे. त्याची कबर इथे असली ना, आपल्याला लक्षात येतं की हा किती मोठा असू दे, याला महाराष्ट्रात आपण गाडलेलं आहे. त्यामुळे इथून पुढेही जे कोणी स्वराज्यावर चुकीची नजर टाकेल त्याला या महाराष्ट्रामध्येच गाडलं जाईल. या महाराष्ट्रातलीच जनता आहे की जी पेटून उठेल आणि या अन्यायाच्या विरुद्ध लढेल. ही आठवण आहे औरंगजेबाची कबर म्हणजे. त्या कबरीला कोण भेटायला जातं आणि आता हे सरकारमध्ये असून हे जे बोललं जातंय याच्यामध्ये अजून एक जे उफळालं होऊ शकतं की मुस्लिम समुदाय आणि हिंदू समुदाय यांच्यामध्ये भांडणं लागू शकतात, एवढं मात्र खरंय.
हे जे काही त्यांचं प्रकरण आताचं आहे. यांना जर खरंच वाटत असेल ना ती नवनीत राणा आणि उदयनराजे भोसले की ती कबर राहू नये, यांनी स्वतः जावं, स्वतःच्या सख्ख्या लेकरांना घेऊन जावं आणि स्वतः खोदकाम करावं. हे कुठल्याही बहुजनांनी करू नये. सगळ्या बहुजन पोरांना माझं सांगणं आहे, तिथं बिलकुल तलवारी, हातोडे आणि हे घेऊन जायचे नाही, फावडे घेऊन जायचे नाही, टोपले घेऊन जायचे नाही माथी उकरायला. कारण की हे जे झालं हे होईल ना, त्याच्यावर पोलीस केस होईल, त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच अडकणार. कोल्हापूरमध्ये जे दंगे झाले, मुस्लिम हॉस्टेलवर दगडफेक केली, त्याच्यामध्ये 200 पेक्षा जास्त लोक अजूनही अटक आहेत. जेव्हा जेव्हा या लोकांनी अशा प्रकारे दंगे भडकवण्याचे प्रयत्न केले, तेव्हा तेव्हा सगळे बहुजन अडकलेले आहेत. भांडण लावणारे हे भाजपचे लोक आणि यांचे लेकरं हे विदेशामध्ये शिक्षण घेतात. तुमच्या लेकरांना सरकारी शाळामध्ये पण नाही भेटत. तर हे जे काही आहे हे ओळखा आणि यांना करायचं असेल तर त्यांना त्यांचं करू द्या. कुठल्याही बहुजनांनी हे करू नका. माझं म्हणणं आहे त्यांना पण की थोडा शिवाजी महाराजांचा इतिहास बघा आणि या महाराष्ट्राची शांतता बिघडेल असं काही बोलू नका. खरोखर अर्थव्यवस्था खाली गेलेली आहे. लाखो करोड रुपये शेअर मार्केटमध्ये सामान्य गरीब जनतेचे डुबलेले आहेत. महागाई चरमसीमेला आहे. हा सगळ्यात जास्त बेरोजगार असलेला देश भारत आहे. सगळ्यात जास्त गरिबी असलेला देश भारत आहे. आज सगळ्यात जास्त खराब अवस्था कुठल्याही गोष्टीची झालेली असेल तर ती भारतामध्ये होत आहे. गेल्या 10 वर्षामध्ये जे काही यांनी चालवलेलं आहे ते पाहत आहोत आपण. आणि 10 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असताना या महाराष्ट्रामध्ये केवढी गुंडगिरी वाढलेली आहे हे पण महाराष्ट्र पाहत आहे. या बीड जिल्ह्यावर कुणाचा वरदस्त आहे हेही महाराष्ट्र पाहतो आहे. याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. पोलिसांना टाईट करा. हे होणारे बलात्कार, हे होणारी गुंडगिरी, ही होणारी मारपीट ही थांबेल असं पहा. शिक्षणावर खर्च करा, आरोग्यावर खर्च करा, या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करा, तिकडे लक्ष द्या. या फालतू गोष्टीमध्ये अडकू नका. आणि तुम्ही पण लेकरं बाळ हो, तुम्हालाही जर लयच भारी वाटत असेल ना हे करून, तर पहिले यांना विचारा की तुमची लेकरं जाणार आहे का ती कबर उघडायला. जेव्हा हे म्हणतात ना मशिदीवरचे भोंगे काढायचे, तुमच्या राज ठाकरेंनी स्वतःच्या पोराला पाठवायचं मशिदीवरचा भोंगा काढायला का? तेव्हा तर घाबरेल, आपल्या पोरावर मारपीट होईल, आपल्या पोराला कोणी पकडेल. हे घाबरणारे सगळे लोक बहुजनांची डोके भडकवण्यामध्येच माहीर आहेत. ही खेळी ओळखा. आणि उदयनराजे भोसले यांना माझी रिक्वेस्ट आहे, प्लीज तुम्ही स्वतःच सांगताय की नाही शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी नव्हते, शिवाजी महाराजांचे अंगरक्षकच मुस्लिम होते, शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम होते. हे तुम्ही जेव्हा सांगताय ना तेव्हा तुम्ही हे ओळखा की हे काय आहे, हे कुठून स्क्रिप्ट आलेली आहे. राणा पण तेच म्हणते, तुम्ही तेच म्हणताय. ही स्क्रिप्ट आहे, ही फडणवीसांनी दिलेली स्क्रिप्ट आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष वळवण्यासाठी, जे काही राज्यामध्ये अनागोंदी चाललेली त्याच्यापासून लक्ष वळवण्यासाठी, सोयाबीनला भाव मिळाला नाही त्याच्यापासून लक्ष वळवण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. हे लवकरात लवकर थांबवा. यांनी किती प्रयत्न केले लक्ष वळवण्याचा तरी आपण बोलत राहणार आहोत. आणि त्यामुळे मला हे बोलत राहायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमच्या मदतीशिवाय मला काहीच करता येणार नाही आहे. त्याच्यामुळे तुमची मदत, तुमचं लाईक, कमेंट केलं तर व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत जातो. आणि शक्य असेल तर तुम्ही चॅनलला आर्थिक मदत नक्कीच करू शकता. थांबते. धन्यवाद.